हाय हॅलो आणि नमस्कार. मी आहे योगिता आणि तुमचं मनापासून स्वागत आहे योगिताज फूड कॉर्नरमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी, टेस्टी आणि मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारे पोटॅटो ब्रेड रोल्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे मोठे बटाटे उकडून किसून घेतले आहेत. तुम्ही हवे तर ते मॅश देखील करू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कॅप्सिकम आणि गाजर घालूया. त्यानंतर उकडलेले स्वीटकॉर्नसुद्धा इथे घालायचे. बघा, आपण या रोल्समध्ये किती प्रकारच्या भाज्या वापरत आहोत ना. आता यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, धनेपूड घालायची आणि बाइंडिंगसाठी मी इथे सत्तू पावडर वापरत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता. त्यासोबतच थोडंसं तांदळाचं पीठ घालूया. त्यामुळे रोल्स छान बांधले जातात आणि तळल्यानंतर अधिक क्रिस्पी होतात. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. बघा, आपण या रोलमध्ये किती प्रकारच्या भाज्या वापरत आहोत ना. बरेच जण फक्त बटाट्याचं सारणसुद्धा करून अशा प्रकारचे रोल्स बनवतात, पण अशा भरपूर भाज्या घातल्या तर चवही छान लागते आणि रोल्स अधिक पौष्टिकही होतात. आणि मुलांना जर देत असाल तर मुलांना अशा प्रकारे तुम्ही भाज्याही खायला देऊ शकता. आता आपल्याला ब्रेडच्या स्लाइसच्या चारही साईडच्या कडा कापून घ्यायच्या आहेत, कारण त्या थोड्या कडक असतात रोल करताना. जर ते तुम्ही कट नाही केले तर त्याच्यामुळे तो रोल व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे कडा कट करणे आवश्यक आहे. त्यानंतर थोडं थोडं मिश्रण घेऊन तुम्हाला वाटेल ते शेप तुम्ही देऊ शकता. इथे मी असं रोल करणार आहे, त्याच्यामुळे मी असं सिलेंड्रिकल शेप देत आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला टिक्कीसारखं गोलसुद्धा करू शकता किंवा बॉलसारखं असं गोल गोल केलं तरी चालेल. मी इथे सिलेंड्रिकल शेप देऊन घेत आहे. सर्व रोल एकाच वेळी तयार करून ठेवा, म्हणजे नंतरचं काम आपलं लवकर होईल. त्यानंतर जे आपण ब्रेडच्या स्लाइसच्या कडा कापून ठेवले ते ब्रेड्स डुबवण्यासाठी एका पसरट भांड्यात पाणी घेऊन ब्रेड हलकासा बुडवा. ब्रेड जास्त वेळ पाण्यात ठेवू नका, नाहीतर तो तुटायला लागतो. ब्रेड लगेच बाहेर काढून त्यातील अतिरिक्त पाणी हलक्या हाताने दाबून काढा आणि आता तयार केलेला रोल ब्रेडमध्ये ठेवून तो व्यवस्थित गुंडाळून घ्या. गुंडाळताना ब्रेड अनेकदा तुटू शकतो, पण त्याला थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही त्याला सगळ्या साईडनी कव्हरअप करून त्याला छान गोल गोल असं गुंडाळून घ्या. अशा प्रकारे सगळे रोल्स तयार करून 15 मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवा. त्यामुळे तळताना ते फुटणार नाहीत आणि छान क्रिस्पी होतील. हे रोल्स तुम्ही आधीच बनवून फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बर्थडे पार्टी, किटी पार्टी किंवा पाहुणे आले असतील तर फक्त बाहेर काढून तळायचे. मुलांनाही असे स्नॅक्स खूप आवडतात. आता तेल छान गरम करायला ठेवा. तेल गरम झालं की त्यामध्ये ते रोल्स सर्व बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. हे रोल्स थोडे मोठे मोठे असल्यामुळे त्यांना चारही साईडनी व्यवस्थित तळून घ्या. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला असं वाटू शकतो की तो ब्रेड फाटतो की काय, पण तो फाटत नाही. ते छान असा क्रिस्पी होतो. ह्या ब्रेड रोल्सला तळायला थोडा वेळ लागतो, कारण साईज थोडा मोठा आहे. पण कमी गॅसवर व्यवस्थित त्यांना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन कलर आला की ते छान क्रिस्पी लागतील. तयार झालेले गरमागरम पोटॅटो ब्रेड रोल्स टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुढे तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल तेही सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.